मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। देश आणि राज्यातील पेपरफुटीच्या सत्रावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। नीट आणि टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ आज युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत बुलढाणा येथे भाजप सरकार विरोधात थेट रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शनं केली। देशातील तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट पेपरफुटीचे पडसाद अजून उमटत असतानाच महाराष्ट्रातही टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आलीय। याच पेपरफुटीच्या सत्राविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सोमवार 29 जून रोजी बुलढाणा येथील जयस्तंभ चौक या ठिकाणी जोरदार निदर्शनं केली। यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। या आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव आणि प्रवक्ते विश्वदीप पडोळ यांनी पेपर माफियांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप केलाय। राजीनामा द्या, राजीनामा द्या, दादा भुसे राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, दादा भुसे राजीनामा द्या, पेपर चोर गद्दी चोर, पेपर चोर गद्दी चोर, पहिलं लढाई जोरों से, अब लढेंगे जोरों से। पासून देशामध्ये पेपर फुटीचं सत्र सुरू आहे। गेल्या काही दिवसापूर्वी नीटचा पेपर फुटला। जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांचं वाटोळं या भाजपा सरकारने देशभरामध्ये केलं आहे आणि आता काल परवामध्ये ठाणे शहरामध्ये टीईटीचा होऊ असलेला पेपर फुटला। म्हणजे भाजपा सरकारच्या कार्यकाळामध्ये एकंदरीतच हे पेपर फुटीचं सत्र रात्रंदिवस सुरू आहे आणि एवढा असून सुद्धा हे सरकार पेपर माफियांना पाठीशी घालण्याचं पाप करत आहे। पेपर माफियांना अभय देत आहे। यांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही आहे। याची नैतिक जबाबदारी घेऊन देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता, परंतु असं कोणत्याही प्रकारचं कृत्य या शिक्षण मंत्र्यांनी केलं नाही। यांची तात्काळ शिक्षण मंत्री पदावरून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी हकालपट्टी केली पाहिजे। अशा प्रकारची मागणी बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही करत आहोत आणि अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि पेपर माफियांच्या विरोधात कठोर कायदा केला पाहिजे आणि कठोर पाऊले सरकारने या ठिकाणी उचलली पाहिजे अशी मागणी बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही करत आहोत। या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवराज पाटील, बुलढाणा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज सोनूने, शैलेश खेडकर, ज्ञानेश्वर पचांगे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पेपर फुटीच्या या गंभीर मुद्द्यावरून आता विरोधक सरकारला घेरण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे या आंदोलनावरून स्पष्ट होत आहे। तर एकीकडे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेले असताना दुसरीकडे यावरून आता राजकारण कमालीचे तापले आहे। युवक काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता सरकार काय पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।